गण गणपतये नमः. नमस्कार. वैदिक ज्ञान मराठीमध्ये आपले स्वागत आहे. धनु राशीच्या जातकांसाठी 2025 हे वर्ष कसे असेल? नोकरी, व्यवसाय, आरोग्य, आर्थिक स्थिती आणि प्रेमजीवन यावर ग्रहस्थितीचा काय प्रभाव राहील? तसेच शुभ संधी आणि संकटावर उपाय काय असतील? या सगळ्याची सविस्तर माहिती जाणून घेऊया या आजच्या खास भागात. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चला तर जाणून घेऊया धनु राशीचे 2025चे संपूर्ण राशी भविष्य. नोकरी आणि व्यवसाय. धनु राशीच्या जातकांसाठी 2025 हे करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे वर्ष आहे. वर्षाच्या सुरुवातीला गुरु महाराज पंचम भावात असल्याने नवीन संधी मिळतील, पण शनीचा प्रभाव असल्याने मेहनतीला पर्याय नाही. नोकरदारांना प्रमोशनाची शक्यता आहे, मात्र मार्च ते जून या काळात अडथळे येऊ शकतात. जुलैनंतर स्थिती सुधारेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवे भागीदार मिळण्याची शक्यता आहे, पण मोठे आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. यासाठी उपाय म्हणून सकाळी सूर्योदयाला गायत्री मंत्राचा जप करा, व्यवसायासाठी श्रीयंत्राची पूजा करा आणि शनिवारी गरजू लोकांना काळ्या वस्तू दान करा. आर्थिक स्थिती. वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात आर्थिक लाभ मिळेल. विशेषतः गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकतो, मात्र अनावश्यक खर्च टाळा. एप्रिल ते ऑगस्ट हा काळ आर्थिक चढउतारांचा असू शकतो. घरगुती खर्च आणि कर्ज याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. सप्टेंबरनंतर पैसा स्थिर राहील आणि अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून श्री सूक्ताचे पठण करा. महालक्ष्मीच्या पूजेसाठी शुक्रवार हा शुभ आहे आणि एखाद्या वृद्ध साधूला अन्नदान करा. वैवाहिक व प्रेमजीवन. प्रेमसंबंधांसाठी हे वर्ष संमिश्र असेल. वर्षाच्या सुरुवातीला प्रेमात गोडवा राहील, पण जून-जुलै महिन्यात गैरसमज होऊ शकतात. विवाहित जोडप्यांनी धैर्याने परिस्थिती हाताळावी. जोडीदाराच्या भावनाही समजून घ्याव्या. सप्टेंबरपासून तुम्हाला विवाहयोग आहेत, तर विवाह इच्छुकांना चांगले प्रस्ताव येतील. यावर उपाय म्हणून शुक्रवारी दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. चंदन आणि केशर यांचा वापर करावा. तसेच जोडीदारासोबत मंदिरात दर्शनाला जावे. आरोग्य आणि मानसिक स्थिती. आरोग्याच्या बाबतीत वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात तुम्ही ऊर्जावान राहाल, मात्र मे-जुलै महिन्यात मानसिक तणाव वाढू शकतो. डोकेदुखी आणि पचनासंबंधीच्या तक्रारी उद्भवू शकतात. रोज व्यायाम करावा आणि आहारावरही नियंत्रण ठेवावे लागेल. यावर उपाय म्हणून सकाळी सूर्यनमस्कार घाला, हनुमान चालिसाचे पठण करा आणि जास्त तिखट आणि तेलकट पदार्थ टाळा. शुभ तारखा आणि महत्त्वाचे ग्रहयोग. धनु राशीसाठी शुभ महिने हे फेब्रुवारी, एप्रिल आणि ऑक्टोबर आहे. महत्त्वाचे ग्रहयोग. गुरु आणि शनीच्या स्थितीनुसार नोव्हेंबरपासून प्रगती सुरू होईल. धनु राशीसाठी शुभ रंग पिवळा आणि केशरी. शुभ अंक 3 आणि 9. मित्रांनो, 2025 हे धनु राशीच्या लोकांसाठी काही आव्हाने घेऊन येईल, पण योग्य उपाय आणि मेहनतीने यश मिळेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि योग्य ग्रह शांतीचे उपाय करा. यासाठी काही खास उपाय दिलेले आहेत. गुरुवारच्या दिवशी हळद आणि चण्याच्या डाळीचे दान करा. हनुमान मंदिरात नारळ अर्पण करा. गुरुग्रहासाठी पिळूच्या झाडाची पूजा करा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या राशीविषयी अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय श्रीराम. धन्यवाद.